न्यायालयात का आला होता काय कारण होईल? इंदापूरला मोठं ऊसाचं आंदोलन 2011 साली झालेले 12 साली झालेलं होतं 11-12 साली आणि अनेक कार्यकर्त्यांच्यावरती त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं गुन्हे दाखल केलेले होते आणि त्या संदर्भामध्ये गेली आम्ही 13 वर्ष झालं या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी येत आहोत आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो. विधिमंडळ चौकशी समितीचा अहवाल आलाय माणिकराव कोकाटे जवळपास 20 मिनिटे पत्ते खेळत होते असं त्या अहवालात समोर आले असं ट्विट रोहित पवारांनी केलं. शेवटी विधान परिषद आणि विधानसभा याचा जो नियंत्रण आहे ते अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे असतं आणि त्या बाबतीतला निर्णय हे सभापती घेत असतात. त्यांच्या कक्षातला हा सगळा एकंदरीत प्रकार आहे. माणिकराव कोकाटेंवरती गेले अनेक दिवस झाले त्यांच्याकडे राजीनामा देवा मागणी होती ते शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करतात पण अद्यापर्यंत राजीनामा होत नाही. एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सगळ्याच लोकप्रतिनिधीने सत्तेवर असो सत्तेवर नसो संवेदना जागा ठेवून खऱ्या अर्थानं ते पवित्र कायदा मंडळाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. शेतकऱ्यांचे नेते किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आपण वेळोवेळी मांडत आलेला आहात. शेती मंत्री म्हणून माणिकराव कोकाटेंचं मागच्या जे काही मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासूनच एकंदरीतच आढावा घेतला तर आपण काय सांगाल? त्यांचं वक्तव्य हे पारावरच असावं अशा पद्धतीचं आहे. थोडस त्यांचा एकंदरीत कामाचा कपाडा बघितला तर तो फार चांगला आहे परंतु तोंडाला कुठेतरी कुलूप असणं सुद्धा गरजेचं आहे. भ्रष्टाचारी नेत्यांना वाचवण्यासाठी राज्यात नवीन फडणवीस यात आणलाय आणि राज्यपाल कारवाई करत नाहीत राष्ट्रपतींकडे धाव घेणार आहे अशी टीका संजय राऊतांनी केली. संजय राऊत असं म्हणतात की भ्रष्टाचारी नेत्यांना वाचवण्यासाठी राज्यात नवीन फडणवीस यात आणलाय आणि राज्यपाल कारवाई करत नाही तर मग आता राष्ट्रपतीकडे आम्ही धाव घेणार आहोत. संजय राऊतांनी हे वक्तव्य करावं राज्यपाल कारवाई करत नाही म्हणजे गाढवानं हसावा अशातला हा प्रकार आहे.